एपीएमसी संचालक मनोहर पाटील यांचा मुक्तानंद बंगला. तिथे पिटोरी उत्सव मोठ्या उत्साहात रंगला. सर्व भाविक भक्तगण येती दर्शनास. होऊ दे सर्वांचा सर्वांगीण विकास. पिटोरी माते तू दे सर्वांना आरोग्यम धन संपदेचा आशीर्वाद. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी काटेचे सुपुत्र तथा कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्मान्य संचालक मनोहर बामाशेठ पाटील यांच्या मुक्तानंद बंगला येथे पिटोरी मातेचा उत्सव मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. पिटोरी मातेची अप्रतिम अशी सजावट पाटील कुटुंबियांच्या वतीने करण्यात आली होती. विविध पुष्प फुलांच्या माळा, नाना प्रकारच्या फळांच्या आरासांनी पिटोरी मातेला सजवण्यात आले होते. म्हणतात ना, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. हुबेहूब अगदी या म्हणीप्रमाणेच नवनिर्वाचित संचालक मनोहर पाटील यांनी मानपाडा येथील प्रसिद्ध असलेल्या गुरुकृपा महिला मंडळाने आपल्या सुश्राव्य वाणीने भजन करत संगीतातील ताल, सूर आणि लयाने मुक्तानंद बंगला भक्तिमय केला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मनोहर पाटील, त्यांच्या अर्धांगिनी जयश्री पाटील, माजी सभापती चंद्रकांत दादा पाटील, शिवसेना जिल्हा सचिव नरेशजी पाटील, त्यांच्या सर्व कुटुंबियांनी पिटोरी मातेचे मनोभावे दर्शन घेतले. या आनंद प्रसंगी गुरुकृपा महिला भजनी मंडळीचे एपीएमसी संचालक मनोहर बाबा पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या भक्तिमय प्रसंगी पिटोरी मातेचे दर्शनासाठी कार्यसम्राट नगरसेविका रेखा जनार्दन म्हात्रे, काट्याचे माजी उपसरपंच काशीनाथ कान्हा पाटील, संचालक योगेश धुमाळ, वैष्णव पाटील, नमिता पाटील, रमजान व्यापारी, विभाग प्रमुख हरिशेठ भोईर, कीर्तनकार शरद पाटील, विश्वनाथ पाटील, निवृत्ती पाटील, सुभाष पाटील, शरद शेलार, राजू शेलार, जितू शेलार, विकी हिंगे, हबप विश्वनाथ महाराज चौधरी काटाईकर, संदीप म्हात्रे, वैभव भाने, प्रसिद्ध आर्किटेक्ट प्रमोद पाटील, हरेश टावरे इत्यादी राजकीय सामाजिक मित्रमंडळी नातलगांनी पिटोरी मातेचे मनोभावे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मनोहर बाबा पाटील व इतर मान्यवरांनी दिली सिद्धेश्वर वार्ता न्यूजला प्रतिक्रिया. पिटोरी अमावस्या म्हणजे पोळा हा शेतकऱ्यांचा सण आहे आणि मी संचालक मुले शेतकरी सर्वच इथे उपस्थित राहिले, व्यापारी आले, त्यांचा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्वांना मी शुभेच्छा देतो. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक मनोहर पाटील यांच्या घरी पिठोरी अमावस्ये निमित्ताने पिठोरीचा दरवर्षी कार्यक्रम असतो. आम्ही दरवर्षी त्यांच्याकडे या कार्यक्रमासाठी येतो. हा आमचा शेतकऱ्यांचा कार्यक्रम आहे. शेतीतील जे विविध प्रकारच्या वनस्पती आहेत त्यांचं पूजन या निमित्ताने आम्ही करत असतो आणि अत्यंत शेतकऱ्यांचा भाविकपणे ह्या उत्सवाकडे आम्ही बघतो. आणि हा श्रावण महिना समाप्तीचा दिवस आहे. पूर्ण महिनाभर श्रावण महिना पाळणारी मंडळी पण आमची भरपूर आहेत आणि भगवान शंकर महादेवाच्या चरणी नतमस्तक होऊन या दिवशी आम्ही तो उपवासही सोडला जातो. सर्व नागरिकांना या पिठोरी अमावस्येच्या मनपूर्वक शुभेच्छा. आपले सर्वांचे परिचित आता आपले बाजार समितीच्या संचालकपदी निवडून आलेले आपले सर्वांचे लाडके मनोहर बाबा पाटील यांचा असा आहे का सर्व भक्तजनांना अमावस्येच्या दिवशी बोलून भजन किंवा हरिपाठ यांचा कार्यक्रम जवळजवळ मी सुद्धा भजन जवळजवळ 10 वर्ष इथे केलेलं आहे आणि अशी त्यांना देवांच्या बद्दल आवड आहे आणि भजन कीर्तन त्यांच्याकडे होतो आणि हे खूप मोठी गोष्ट करतात. असंच ते कार्यक्रम करीत राहावं आणि शेतकऱ्यांना सुद्धा त्यांनी सहकार्य करून त्यांना ज्या काही त्यांच्या आपल्या शंका कुशंका असतील आणि काही अडचणी असतील त्या नक्कीच ते त्यांच्या सोडवणूक करतील अशी मी आपल्या पिठोरी अमावस्येच्या दिवशी त्यांना मी शुभेच्छा देतो का असं ते कार्य करीत राहावं अशी माझी सदिच्छा आहे. जसे बांधवांनो, आपल्या बातमीचा वार्ता आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या युट्यूब चॅनलवर.